पुढची यानंतर बातमी आहे वसईतून। वसईत 13 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षिकेनं शिक्षा दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला। माझानं ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं, तसंच शाळेवर कारवाईसाठी दबाव वाढला। मात्र वसईतल्या सातिवलीतील श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूल ही शाळाच अनधिकृत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। महापालिकेनं शाळा अनधिकृत असल्याची नोटीसही लावली, मात्र शाळेकडून नोटीसकडे दुर्लक्ष करण्यात येते। संस्थाचालकानं शाळा अनधिकृत असल्याचं मान्य केलंय, तर दुसरीकडे शाळेवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलाय। हमारा बच्ची कभी बीमार नहीं पड़ी, कभी नहीं पड़ी। जब वो स्कूल में गई शनिवार के दिन तो उठक बैठक कराया लो 100 बेरा, तो अपने मम्मी को बताई, कि मैं संडे के दिन मम्मी इधर दर्द कर रहा है। तो उसका मम्मी शाम को मलहम ले आके मली, तो उससे पूछी कि कहीं गिरी है, क्या हुआ है मेरे को बता। तो बोली कि नहीं, हमको उधर टीचर ने 100 बार मेरे को मम्मी उठक बैठक कराई है। शाळेबद्दल काय बोलायचं, शाळा ही अनधिकृत आहे पहिली गोष्ट तर। आणि शाळेचे जे संस्थाचालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शाळा 8वी पर्यंत अप्रूव्हल आहे, पण हे शाळेचा बोर्ड 10वी पर्यंत लावला आहे। माझ्याकडे अशा 100 ते 150 माझे विद्यार्थी 9वी 10वी इथून शिकलेले आहेत। म्हणजे कुठेतरी सरळ खोटं बोलत आहेत। आणि एक नवीन प्रकार आहे की त्या मुलीच्या आईवडिलांना आणि पूर्ण समाज माध्यमात एक मेसेज पसरवतात की ती मुलगी पहिली आजारी आहे। ती मुलगी काहीही आजारी नाही आहे, फक्त त्या गरीबाला दाबण्याचा प्रकार सुरू आहे। हे पैशाने धनदांडगे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।